निवडणूक कर्मचारी भत्त्यात 2 जिल्ह्यात तफावत, सांगलीत कमी तर कोल्हापुरात अधिक भत्ता। पलूस विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत अहोरात्र सेवा केली। घरापासून 150 ते 200 किलोमीटर बाहेरगावी कर्तव्य पार पाडले असले तरी सांगली जिल्ह्यात वेगळा भत्ता आणि कोल्हापूर रत्नागिरीत वेगळा भत्ता काम तेच असूनही भत्त्याच्या बाबतीत भेदभाव का, असा सवाल कर्मचारी निवडणूक आयोगाला करत आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्र कर्मचारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण निवडणूक भत्ता म्हणून अनुक्रमे केंद्र संचालक 1700 रुपये, अधिकारी वर्ग 1, 2, 3 यांना 1300 आणि शिपाई 700 रुपये, पोलीस कर्मचारी 800 असे मानधन दिले गेले। मात्र तेच पद तेच काम तेवढे श्रम असताना सांगली जिल्ह्यात केंद्र अध्यक्षाला 1400, अधिकारी वर्ग 1, 2, 3 1000 रुपये, पोलीस कर्मचारी 700 आणि शिपाई यांना 500 रुपये असे वेगळे मानधन देण्यात आले। निवडणुकीचे कामकाज जोखमीचे आहे आणि या निवडणुकीत प्रत्येक पुरुष कर्मचारी नियुक्तीचे ठिकाण हे नोकरीच्या ठिकाणापासून 200 किलोमीटरहून अधिक दिले होते। याचेही कारण गुलदस्त्यात आहे आणि अशा प्रकारे लांबच्या प्रवासाचा त्रास कर्मचाऱ्यांना झाला। अनेक कर्मचाऱ्यांना निवासाची, शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली। ज्या प्राथमिक शाळांच्या खोल्यात सोय केली त्या शाळांची दुरावस्था झालेली होती। एवढा त्रास सहन करूनही कर्मचारी मानधन कपात का केली याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस।